नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोटिवेशनल मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये प्रारब्धाविषयी बोलणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा। आपल्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे तेच घडते। आपण सर्व काही बदलू शकतो, परंतु आपलं नशीब आणि प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टी कधीही बदलू शकत नाहीत। काही गोष्टी आपल्याला नशिबाने मिळत असतात। एखादी मुलगी जर खूप श्रीमंत घराण्यात जन्माला आली असेल आणि तिच्या प्रारब्धात गरिबाची पत्नी म्हणून जीवन जगणे लिहिलेलं असेल, तर ती ज्या घरात जाईल तिथे गरिबीतच तिला जीवन जगावं लागेल। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आपली इच्छा नसली तरी देखील प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ते आपल्याला भोगावेच लागतं। अनेक जणांना वाटत असेल की आम्ही खूप परमेश्वर भक्ती करतो तर आमचा प्रारब्ध बदलू शकेल। तुम्ही कितीही ईश्वराची भक्ती केली तरी देखील तुमचे प्रारब्ध बदलू शकत नाही। केवळ तुमच्या आयुष्यात आलेले दुःख कमी होऊ शकते देवाच्या कृपेने। साक्षात देवाधिकांना देखील आपलं प्रारब्ध बदलता आलं नाही, तर आपण तर एक सामान्य मनुष्य आहोत। प्रभू रामचंद्रांना देखील 14 वर्ष वनवासात जावे लागले। देव असून देखील त्यांच्या प्रारब्धात लिहिलेलं त्यांना चुकलं नाही। तसेच श्रीकृष्ण स्वतः भगवंत असून देखील त्यांचा जन्म बंदीखान्यातच झाला। आज मी या व्हिडिओमध्ये आपण आपलं प्रारब्ध बदलू शकत नाही हे एका पौराणिक कथेद्वारे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपला जन्म, लग्न आणि मृत्यू जिथे लिहिलेलं असेल तिथेच आपले प्रारब्ध आपल्याला ओढून नेऊन जाते। आणि या 3 अशा गोष्टी आहेत ज्या केवळ प्रारब्धानुसारच होतात। कथा खूप पुरातन काळातली आहे। रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले, या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे? ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितले, समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्या बरोबरच या मुलीचे लग्न होणार आहे। तोच हिचा जीवनसाथी होईल। रावणाला ब्रह्मदेवाच्या सांगण्याचा खूप राग येतो। माझी मुलगी आणि या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही। रावणाने लगेच नोकरांना सांगितले, या मुलाला उचलून समुद्रात फेकून द्या। नोकरांनी त्याचा अंगठा कापला आणि त्याला समुद्रात फेकून दिले। तो मुलगा पाण्यात वाहत वाहत एका बेटावर पोहोचला। त्या बेटावरचा राजा वारला होता। लोकांनी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेन तोच बेटावरचा राजा होईल असे ठरवले होते। लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते। हा मुलगा दिसल्याबरोबरच हत्तीने त्या मुलाच्या गळ्यात माळ घातली आणि लोकांनी त्या मुलाला त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले। बरीच वर्ष उलटून गेली। त्यानंतर तो बेटावरचा राजा म्हणजेच झाडूवाला मुलगा वयात आला। तशी रावणाची कन्या देखील उपवर झाली होती। बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला। रावणाने एके दिवशी पाहुणचाराकरिता आपल्या जावयाला आपल्या घरी बोलावले। रावण म्हणाला, हल्ली ना ब्रह्मदेव पण खोटे बोलायला लागले। माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या बरोबर होणार म्हणून मला ब्रह्मदेवाने सांगितले होते, पण आपण तर एक राजकुमार आहात। रावणाला प्रत्युत्तर देत जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे। आणि त्याने त्याच्या पायाचा अंगठा दाखविला। मग रावणास खात्री पटली की या सर्व ब्रह्मदेवाच्याच गाठी असतात। मरण देखील ज्याचे जिथे लिहिलेलं असेल त्याला त्याच ठिकाणी मरण येते। एकदा गरुडाची आई आजारी पडली होती। सर्व येऊन भेटत होते। गरुड रोज संध्याकाळी आपल्या आईला विचारे की आज दिवसभरात कोण कोण आले होते। आई दिवसभरात आलेल्या सर्वांची नावे गरुडाला रोज संध्याकाळी सांगत होती। एकदा यमराज आले व भेटून गेले, पण जाताना हसले। संध्याकाळी गरुडाने आपल्या आईला विचारले, आज कोण आले होते आई? आई म्हणाली, आज यमराज आले होते व जाताना हसले। गरुडाला लगेच शंका आली, का हसले असावे यमराज? त्याने आईला उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात नेऊन ठेवले। यमराज दुसऱ्या दिवशी जंगलामध्ये त्या ठिकाणी देखील आले। गरुडाने यमराजांना विचारले, आपण काल माझ्या आईला भेटण्यासाठी आला होता,
त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. पण जाताना आपण का हसला याचे उत्तर मात्र मला सांगाल का? यमराज म्हणाले, तुझ्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात लिहिलेला असताना अजूनही तुझी आई घरात कशी, म्हणून हसलो. गरुडाने झाडाच्या खोडात पाहिले तर त्याची आई त्याच झाडाच्या खोडात वारली होती. म्हणजेच तिचे मरण तिथेच लिहिलेलं होते. तात्पर्य, कोणाचा मृत्यू बसमध्ये, कोणाचा रस्त्यावर, तर कोणाचा पाण्यात, कोणाचा ॲक्सिडेंटने, तर कोणाचा आत्महत्या करून होतो. आणि हे सर्व काळाच्या हातात आहे. पण काळाचा सूत्रधार मात्र साक्षात परमात्मा आहे. तोच या सर्व गोष्टी विधिलिखित करतो. दररोज सकाळी उठल्यावर कृतज्ञ व्हा आणि ईश्वराला प्रार्थना करा की आजपर्यंत तू जे दिले आहेस ते तुझेच आहे. मी फक्त एक निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तू मला खूप काही दिलं आणि माझं राहिलेलं आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुखी, समाधानी आणि आनंदी जगण्यासाठी सतत तुझे नामस्मरण करण्याची, चांगले कर्म करण्याची ताकद दे, शक्ती दे. तुझा विसर मला माझ्या आयुष्यात कधीच पडू देऊ नको. तुझी अखंड सेवा करण्यासाठी चांगले आरोग्य दे. तुझे सेवा करताना हे शरीर तुझेच आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची देखील तूच काळजी घे. रोज नित्य नियमाने ईश्वरालाही प्रार्थना करा. आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या. त्याच्यासोबतच आनंदाने जगा. काय माहीत आज आपण आहोत, उद्या सोबत राहू किंवा नाही. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची तसेच आरोग्याची देखील काळजी घ्या. सतर्क राहून आपण आपले प्रारब्ध तर बदलू शकत नाही, परंतु येणाऱ्या संकटांना, दुःखाला मात्र टाळू शकतो आणि सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे वाहन चालवताना देखील नियमांचे पालन करा, तसेच कायद्यांचे देखील पालन करा. एकमेकांवर उदार होऊन एकमेकांना अडचणीत आणण्यापेक्षा एकमेकांना मदत करायला शिका. इतरांना मदत करणे आपल्याला जमत नसेल तर शांत राहा, परंतु रिकाम्या उठाठेवी करू नका. समाजातील मतलबी, स्वार्थी, अहंकारी, गर्विष्ठ लोकांपासून दूर राहा. कधीही कोणाच्या वाटेला जाऊ नका, म्हणजे तुमच्या वाटेला देखील कुणीही येणार नाही आणि तुम्ही तुमचं आयुष्य सुरक्षितपणे जगू शकाल. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल, यामुळे तुमच्या आयुष्यात थोडा जरी सकारात्मक बदल घडून येत असतील, तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन प्रेरणादायी मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.